मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत बळीभद्र मंदिराच्या परिसरामध्ये. याला बळीभद्र मंदिराचा परिसर या मंदिरावरूनच म्हणले जाते. आत बघू शकता तुम्ही. मित्रांनो, अशी मूर्ती खूपच कमी लोकांनी बघितलेली असेल. ही मूर्ती आहे अग्निवृष किंवा बळीभद्राची. समोरून पाहता ही मूर्ती वेगळी दिसते, परंतु आडवी पाहाल तर एक वेगळा चमत्कारच तुम्हाला बघायला मिळेल. चला तर याची माहिती घेऊया. मित्रांनो, ऋग्वेदातील 4थ्या मंडळातील 98 जे सूक्त आहे त्यामध्ये जो 4था श्लोक आहे त्यामध्ये अग्निवर्षभाचे वर्णन केलेले आहे. या अग्निवर्षभालाच बळीभद्र असे लोक असे म्हणतात. या अग्निवर्षभाचे वैशिष्ट्यमध्ये याला असतात 4 शिंग, 7 हात आणि 3 पाय. पुढून पाहता ही वेगळीच मूर्ती वाटते. इथं हातामध्ये एक छोटंसं शिवलिंग आहे, इथं माळ आहे, इथं धनुष्य आहे. अशी वेगवेगळी आयुध 7 हातामध्ये आहेत. आणि कडेनं जर तुम्ही पाहिलं तर हा आहे वृषभ. बळीभद्राच्या बाजूलाच तुम्हाला 2 त्रिपुरेच्या मूर्ती बघायला मिळतात. त्रिपुरा म्हणजेच ब्राह्मी, वैष्णवी आणि माहेश्वरी. तसेच ब्रह्मा, विष्णू, महेश तशीच त्यांच्या शक्ती म्हणजे पत्नी म्हणजेच ब्राह्मी, वैष्णवी आणि माहेश्वरी. खालील त्यांचे वाहनसुद्धा तुम्ही बघू शकता.